नमस्कार मित्रांनो. एक विधवा महिला होती जिचं वय साधारण 35 ते 36 वर्षांच्या आसपास असेल. तिला एक 10 वर्षांचा मुलगाही होता. एका आजारपणामुळे तिच्या पतीचे निधन झालं होतं. अचानक तिच्या पोटात खूप तीव्र वेदना सुरू होतात. ती खूप त्रस्त आणि परेशान होते. जेव्हा ती डॉक्टरांना दाखवायला जाते तेव्हा डॉक्टर म्हणतात, बघा तुमच्या पोटात मला काहीतरी गडबड वाटत आहे. सोनोग्राफी केल्याशिवाय नेमकी समस्या काय आहे हे मला पण समजणार नाही. ती म्हणते ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उपाशीपोटी डॉक्टरांकडे जाते आणि सोनोग्राफी करते. पण जेव्हा त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट येतो तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ती गरोदर होती. तिच्या पोटात साधारण 4 महिन्यांचं बाळ होतं. ती प्रचंड चिंतेत पडते. आपल्या घरी येते आणि विचारात पडते की आता मी या मुलाचं काय करू. समाजात खूप थूथू होईल, वाईट बोललं जाईल, समाजातील लोक तिला जगू देणार नाहीत, या गोष्टीची भीती तिला सतत सतावत असते. पण आता करावे तर करावे काय. ज्याचे हे मूल होते ती त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु सुरुवातीला त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही, कारण तो बाहेरच्या शहरात गेला होता. नंतर कशा तरी प्रकारे तिचं त्याच्याशी बोलणं होतं. तो व्यक्ती तिला म्हणतो, हे जे मूल आहे त्याला आपल्याला जन्म द्यायचा आहे. ती त्याच्या बोलण्यात विश्वासात फसते. त्यानंतर हळूहळू तिचं पोट वाढू लागतं आणि जेव्हा गावातील महिलांची नजर तिच्यावर पडते तेव्हा वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात. ही तर विधवा आहे, तरीही हिच्या पोटात मूल असल्यासारखं का वाटत आहे. नक्की भानगड काय आहे. मित्रांनो, जेव्हा लोकांनी तिला विचारलं की हे मूल कोणाचं आहे, नक्की काय अडचण आहे, तेव्हा तिने जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा त्या महिला थक्क राहिल्या की अरे हे कसं होऊ शकतं, हे कसं शक्य आहे. कारण ते मूल इतर कोणाचे नसून तिच्या घरच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं होतं. तर चला जाणून घेण्याचा प्रयत्न करू घ्या की या संपूर्ण घटनेत तो व्यक्ती कोण होता ज्याने हे असं कृत्य केलं. आणि कृत्य केल्यानंतर तिची साथ न सोडता फक्त एवढंच म्हटलं गेलं की मुलाला आपल्याला जन्म द्यायचा आहे. मित्रांनो, ही गोष्ट खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग आहे. आज तुमच्यासाठी जी सत्य घटना आम्ही घेऊन आलो आहोत, ही घटना पश्चिम बंगालमधील लोधनपूर नावाच्या गावाची आहे. इथेच सुनीता नावाची एक महिला राहत होती, जिचं वय सध्या साधारण 35 वर्षांच्या आसपास होते. सुनीताच्या पतीचे नाव पप्पू असे होते. तो गावातच राहून शेतीवाडीचं काम करायचा. जेव्हा सुनीताचा मुलगा, ज्याचे नाव हर्षित होते, तो साधारण 3 वर्षांचा होता, तेव्हा पप्पूची तब्येत अचानक खराब झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे जवळजवळ 15 दिवस त्याचे उपचार चालले. पण अचानक एक दिवस पप्पूचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला. मित्रांनो, तशी ही बातमी सुनीताला समजली. तिने रडून रडून तिची अवस्था वाईट करून घेतली. कारण एक 3 वर्षांचा मुलगा होता आणि तिच्यासोबत तिचा आधार बनणारं आता कोणीच उरलं नव्हतं. आणि पप्पू हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पप्पूच त्याच्या आईवडिलांचा आधार होता. आता कोणताच मार्ग उरला नव्हता. तिच्यासमोर खूप साऱ्या संकट होते. हा ईश्वराने दिलेला तिला दंड होता. त्यावर कोणाचं काहीच चालणार नव्हतं. शेवटी ती याच आशेवर जगू लागली की चला एक मुलगा आहे, याच्याच आधारे कसं तरी आपण आपलं आयुष्य पार करू. मित्रांनो, पप्पूचे जे काही क्रियाक्रम होते ते सर्व व्यवस्थित पार पडते. जी थोडीफार शेतीवाडी होती, सुनीता त्यातच काम करू लागते आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह करू लागते. कारण कमाईचं दुसरं साधन नव्हतं, फक्त एकच साधन होतं, ती म्हणजे शेती. ती कशी तरी शेती करायची, पण त्यातून फक्त एवढंच उत्पन्न निघायचं की ज्यातून फक्त घरचं खाणं पिणं चालू शकेल. त्यामध्ये कोणतीही बचत होऊ शकत नव्हती. हळूहळू मुलगा मोठा होऊ लागतो. आता जबाबदारी वाढली होती. मुलाचे शाळेत जाणे, शिक्षणाचा खर्च, घरचे खर्च, हे सर्व ती कुठून मॅनेज करणार. आता सुनीताच्या मदतीला त्यांच्याच गावातील एक माणूस येतो, ज्याचं वय साधारण 30 ते 32 वर्षांच्या आसपास असेल. त्याची ही पत्नी या जगात नव्हती. तिचे सुद्धा निधन झालं होतं. सुनीताला जेव्हा काही काम पडायचं तेव्हा तो नेहमी तिची मदत करायचा.
सुनीताला काहीही काम असो, शेतीचं काम असो, बाजारातून काही आणायचं असो किंवा कधी गव्हाचे पोते चक्कीवर दळायला नेवायचे असो, तो तिचे सर्व काम करून द्यायचा. त्याचा हा स्वभाव कुठेतरी सुनीताला आवडू लागला आणि तो इतका आवडू लागला की दोघांमधील जवळीक वाढली. ही जवळीक पुढे संबंधात बदलली आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधाचा विचित्र खेळ सुरू झाला. सुनीता बेफिकीर होती, कारण तिचं वय लक्षात घेता तिला वाटायचं की आता मूल तर होणार नाही. ती लपून छपून काळजी घेऊन सर्व गोष्टी करायची, पण तिच्याकडून कधी चूक झाली हे तिला देखील समजलं नाही. काही दिवसानंतर तो गावातील व्यक्ती शहरात निघून जातो. तो सुनीताला असं आश्वासन देतो की मी शहरात जाऊन कमावतो, जे काही पैसे वाचतील त्यातून तुझ्या घरची जी झोपडी आहे तिची थोडी दुरुस्ती करून घेऊ. काही पैसे सरकारकडून मिळतील आणि काही माझी मदत होईल. आपण 1-2 खोल्यांची व्यवस्था करू, कारण तुझ्यासमोर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मुलगाही मोठा होत आहे, त्याचे शिक्षण आहे. सुनीता म्हणते ठीक आहे आणि तो व्यक्ती शहरात निघून जातो. याच दरम्यान सुनीताचे पोट हळूहळू वाढू लागते. सुनीताला वाटले की कदाचित काही आजार असेल. कधी कधी सुनीताला गॅसची समस्या देखील व्हायची, ज्यामुळे ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. ती बऱ्याच दिवसांपर्यंत याकडे दुर्लक्ष करत राहते. साधारण 3 ते 4 महिन्यांचा काळ निघून जातो. पण एक दिवस तिच्या पोटात अचानक इतक्या तीव्र वेदना उठतात की तिला तो त्रास सहन होत नाही. ती गावातील 1-2 महिलांना बोलावते. त्या महिला तिचे पोट पाहतात आणि म्हणतात, तुझे पोट तर हळूहळू वाढत चालले आहे, काही गडबड तर नाही ना? ती म्हणते नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. सुनीता त्या महिलांना सांगते की कदाचित काहीतरी त्रास असेल, काही आजार किंवा गाठ बनत असेल. गावातील स्त्रिया जरी साध्या सरळ असल्या तरी हुशार नक्कीच होत्या. त्या आपलं डोकं बरोबर जागेवर लावतात, कारण तो गावातील व्यक्ती नेहमी यांच्या घरी येत जात असायचा आणि काही महिन्यांपूर्वीच तो शहरात गेला होता. पण तरीही महिला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणतात ठीक आहे, एक काम कर, चल डॉक्टरांना दाखवून घेऊ. दुसऱ्या दिवशी ती डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर तपासतात आणि म्हणतात की बघा, ही गोष्ट आमच्या समजण्यापलीकडची आहे. जोपर्यंत हिचे अल्ट्रासाऊंड होणार नाही तोपर्यंत आम्ही स्पष्टपणे काही सुद्धा सांगू शकत नाही की नेमकं समस्या काय आहे. तर सुनीता म्हणते ठीक आहे, मी उद्या सकाळी उपाशी पोटी येईन आणि अल्ट्रासाऊंड करेल. मग जी काही अडचण असेल त्यानुसार तुम्ही मला ट्रीटमेंट करा. डॉक्टर तिला थोडीफार पेनकिलर औषधे देऊन घरी पाठवून देतात. दुसऱ्या दिवशी सुनीता आपल्या घरातून उपाशी पोटी पुन्हा डॉक्टरांकडे जाते आणि अल्ट्रासाऊंड करते. अल्ट्रासाऊंड झाल्यानंतर जेव्हा रिपोर्ट येतो आणि डॉक्टर तो रिपोर्ट पाहतात तेव्हा ते सुद्धा थक्क होतात. डॉक्टर म्हणतात तुमच्या पोटात तर मूल आहे. जशी सुनीता मुलाची गोष्ट ऐकते तिच्या पायाखालची जमीन सरकते. सुनीता विधवा होती. डॉक्टरांनाही अंदाज आला होता की ही महिला विधवा आहे. डॉक्टरांचे काम फक्त रिपोर्ट देऊन सांगणे होते आणि जे दुखत होते त्याबद्दल ते सांगतात की याच कारणामुळे पोट दुखत आहे, पोटात दुसरा कोणताही आजार नाही. आता मात्र सुनीताला वाटू लागतं की मी कोणते तोंड घेऊन गावात जाऊ, लोकांना काय सांगू की मला कोणता आजार आहे. सुनीता कशी तरी रिपोर्ट घेते आणि तिथून अत्यंत निराश होऊन मनातल्या मनात विचार करत घरी परत येते. ज्या गावातील महिला आल्या होत्या त्या सुनीताला भेटायला येतात आणि विचारतात काय झालं. तर सुनीता काहीतरी बहाणा करते आणि सांगते की माझ्या पोटात ट्यूमरची गाठ आहे. डॉक्टर सांगत आहेत की ट्यूमर झाल्यामुळे पोट वाढत चालले आहे. त्या महिला तिच्यावर विश्वास ठेवतात, कारण कधी कधी ट्यूमरमुळे देखील पोट वाढते. परंतु सुनीता पूर्णपणे गोंधळून जाते. ती त्या व्यक्तीला फोन करते ज्याच्यामुळे ती गरोदर असल्याचा तिला संशय असतो. ती त्या व्यक्तीला सर्व हकीकत सांगते. तो व्यक्ती म्हणतो असे कसं शक्य आहे, कारण जे काय झालं ते अत्यंत सुरक्षितपणे आणि काळजी घेऊनच झालं होतं. माहीत नाही हे कसं शक्य झालं. ती म्हणते काहीही असो, पण मी अल्ट्रासाऊंड केलं आहे आणि मूल माझ्या पोटातच आहे. तर तो म्हणतो चला ठीक आहे, काही हरकत नाही, जर मूल आहे तर त्याला जन्म द्यायचा आहे, मूल तर माझेच आहे ना. तसेही समाजात आपल्याला अशा प्रकारची घाण पसरवायची नाहीये. जर कोणी काही बोललं तर आपण दोघे राजी आहोत. आपण दोघे एकमेकांशी लग्न करून घेऊ आणि पुढचे जे आयुष्य आहे
ते चांगल्या प्रकारे घालवू. सुनीता त्याला विचारते, जर तू लग्न केलं नाहीस आणि ऐन वेळे माघार घेतली तर माझं काय होईल? तो व्यक्ती म्हणतो, जर मला माघार घ्यायची असती तर मी तुला आधीच सांगितलं असतं की ते मूल काढून टाक, एखादा रस्ता शोध, पण मी तर स्पष्ट सांगितलं आहे की हे मूल जन्माला आलं पाहिजे आणि आपण याचा स्वीकार करू. सुनीता म्हणते, चला ठीक आहे. ती मनातल्या मनात आनंदी होते की चला, ज्याची मूल आहे तो कमीत कमी त्याला जन्म देण्यासाठी तयार तर आहे. आता इथून पुढे गोष्ट वाढू लागते. ती मुलाला जन्म देण्याच्या पूर्ण तयारीत लागते. हळूहळू वेळ निघून जातो आणि तो काळ येतो जेव्हा सुनीताच्या पोटात अचानक खूप जोरात कळा येऊ लागतात. 9वा महिना चालू होतो. वेदना खूप तीव्र होत्या. आता सुनीता काय करणार? कोणाला तोंड दाखवणार? तिने गावातील महिलांना सांगितलं होतं की तिच्या पोटात ट्युमर आहे. आता तिच्याकडे लपवण्यासारखं काही उरलं नव्हतं, कारण दिवसेंदिवस पोट वाढतच चाललं होतं. ज्या महिला तिला पाहायच्या ते याच चर्चा करायच्या की हिचे पोट पाहून असे वाटते की जसे हिच्या पोटात मूल आहे. सुनीता विचार करू लागली की जर गावातील महिलांना सोबत घेऊन गेले तर मोठी बदनामी होईल. गावातील लोकांना समजून जाईल. त्यापेक्षा एखाद्या बाहेरील महिलेला सोबत घेऊन गेले तर माझं काम होईल. ती गुपचूप तिथल्या आशा वहिनींना फोन करते आणि त्यांना बोलावून घेते. ॲम्ब्युलन्स येते. गावातील लोक जेव्हा ॲम्ब्युलन्स पाहतात तेव्हा सर्वजण काय झालं आहे हे पाहण्यासाठी जमा होतात. सुनीता कशी तरी ॲम्ब्युलन्समध्ये जाते आणि झोपते. त्यानंतर ॲम्ब्युलन्स तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. मित्रांनो, साधारण 1 दिवसानंतर तिला एक अपत्याचा जन्म होतो, जो की मुलगा असतो. मुलाचा जन्म झाल्यानंतर ती त्या व्यक्तीला म्हणजे आपल्या प्रेमीला फोन करते. तो म्हणतो की खूप आनंदाची गोष्ट आहे, मुलगा झाला आहे. 1 आधीपासूनच होता, आता 2 झाले, काही हरकत नाही. आता सुनीतासमोर सर्वात मोठं आव्हान होतं, मुलाला घेऊन गावात कसं जायचं, गावात लोकांना काय तोंड दाखवणार, अशा बऱ्याच गोष्टी तिच्या मनात होत्या. सुनीता कशी तरी लाजत ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपल्या घरी येते आणि जेव्हा ती घरी येते तेव्हा गावातील लोक तिला पाहण्यासाठी जमा होतात, कारण त्यांना वाटत होते की सुनीताची ऑपरेशन झालं आहे तर पोट लहान झालं असेल. पण मित्रांनो, जेव्हा तिला ॲम्ब्युलन्समधून उतरवलं जातं तेव्हा गावातील ज्या 4-6 महिला होत्या, ज्यांना आधीपासूनच शंका होती की हिच्या पोटात मूल आहे आणि माहीत नाही ती कोणाची आहे, त्या महिला येऊन उभ्या राहतात. जेव्हा त्याला ॲम्ब्युलन्समधून उतरवलं जातं तेव्हा सुनीता तर उतरतेच, पण तिच्यासोबत एक लहान मूल देखील उतरतं. गावातील महिला जेव्हा हे पाहतात तेव्हा दंग राहतात. पूर्ण गावात चर्चा सुरू होते की सुनीताला मूल झालं आहे, मुलगा झाला आहे. पाहता पाहता ही गोष्ट एखाद्या आगीसारखी संपूर्ण परिसरात आणि गावोगावी पसरते. खूप सारे लोक तिला पाहायला येतात. जो कोणी यायचा तो हाच प्रश्न विचारायचा, सुनीता, हे मूल कोणाचं आहे, हे कसं झालं? सुनीता काहीच उत्तर देत नव्हती. ती फक्त आणि फक्त शांत राहायची. ती लोकांच्या प्रश्नांना पूर्णपणे कंटाळली होती. ती वारंवार प्रेमीला फोन करायची की मुलाला जन्म देताना मला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत त्यापेक्षा जास्त त्रास मला या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात होत आहे. त्यापेक्षा तू समोर ये आणि लोकांना सांग की हे मूल तुझेच आहे. मित्रांनो, जेव्हा ही व्यक्ती तो ऐकतो तेव्हा म्हणतो, ठीक आहे, घाबरू नकोस, मी 2-3 दिवसात येणार आहे. त्यानंतर या संपूर्ण रहस्याचा पर्दाफाश मी स्वतः करेन. साधारण 3 दिवसांचा वेळ निघून जातो आणि 3 दिवसानंतर तो व्यक्ती गावात येतो जो शहरात गेला होता. आल्यानंतर तो सर्वात आधी सुनीताच्या घरी जातो. सुनीताला भेटतो. सुनीता जेव्हा त्याला पाहते तेव्हा तिच्या डोळ्यात घळाघळा अश्रू येतात, कारण सुनीताने हे सर्व जाणून बुजून केलंच नव्हतं. तिच्याकडून नकळत ही चूक झाली होती, पण तिच्या डोळ्यात जे अश्रू होते ते आनंदाचे होते, कारण त्याने तिचा स्वीकार केला होता. कदाचित दुसरा कोणी असता तर आला सुद्धा नसता. जर तो आला नसता तर सुनीताने काय केलं असतं, कोणाला तोंड दाखवलं असतं, हे सर्व विचार करून तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तो देखील तिला पाहून भावुक होतो आणि म्हणतो, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. नक्कीच माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी माझी चूक स्वीकारतो आणि समाजासमोर माझी चूक मान्य करेन की हो, आमच्याकडून चूक झाली आहे आणि मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करेन. साधारण 4-5 दिवसांचा वेळ निघून जातो आणि तो दिवस येतो जेव्हा सुनीता आणि तिच्या मुलांना आंघोळ घालून घरातून बाहेर काढलं जातं,
कारण त्या दिवशी बारशाचा कार्यक्रम असतो. पंडित वगैरे आलेले असतात, पूजा अर्चा चाललेली असते. पण सुनीताच्या माहेरचे लोक जेव्हा ही बातमी ऐकतात तेव्हा लाजेने बिचारे कोणीसुद्धा येत नाही. गावातील खूप साऱ्या महिला, तरुण मुले, वृद्ध सर्वजण जमलेले असतात. त्यांना पाहायचं असतं की तिच्या माहेरून कोण येत आहे, कोण सर्व विधी आणि रीतिरिवाज पार पाडत आहे. पण मित्रांनो, ऐनवेळी तिथे कोणीच येत नाही. तिथे तोच व्यक्ती येतो ज्याचे ते मूल होते. गावातील लोकांची नजर त्याच्यावर पडते. तोच तिथली सर्व व्यवस्था पाहत असतो. गावातील लोक समजून जातात की हो ना हो, हे मूल याचेच आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्व कार्यक्रम सुरू होणार असतो. तेवढ्यात त्याच घरातून एका वृद्धाचा आवाज येतो. अरे सुनीता, कमीत कमी आत्ता तरी सांग की हे मूल नेमकं कोणाचं आहे. तेव्हाच तो व्यक्ती असे शब्द बोलतो जे ऐकून सर्व ठिकाणी शांतता पसरते. तो म्हणतो, हे मूल इतर कोणाचे नसून माझेच आहे. माझे आणि सुनीताचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत. मला हवे असते तर मी या मुलाला जगात येऊच दिलं नसतं, पण मूल माझं होतं. याच कारणामुळे आम्ही याचा स्वीकार केला आणि आज मी सर्वांसमोर उघडपणे सांगत आहे की सुनीता आजपासून माझी पत्नी आहे आणि मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करत आहे. हे मूल देखील माझे आहे आणि याआधी जे तिच्या पतीचे मूल होते त्याचा देखील मी माझा मुलगा म्हणून स्वीकार करतो. एवढी गोष्ट ऐकल्यानंतर गावातील लोक थक्क होतात आणि म्हणतात, तू इतका मोठा कलाकार निघालास, कधी कुणी काही बोललंही नाही आणि तुझ्याबद्दल कोणाला काही समजलंही नाही. शंका नक्कीच येत होती, कारण हिच्या घरी सर्वात जास्त येणं जाणं फक्त तुझेच होतं. बाकी हिच्या घरी जास्त कोणी येत जात नव्हतं आणि ही देखील कोणाला दाद देत नव्हती. लोकांची तोंडे तिथेच बंद होतात. त्यानंतर सुनीता म्हणते, तुम्ही लोक मला वारंवार विचारत होतात, विशेष करून ज्या आजी वगैरे विचारत होत्या की तुझ्या पोटात काय आहे, काय आहे. आजी, आता सर्व सत्य सर्वांसमोर आलं आहे. हे मूल यांचेच आहे. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून सुनीताच्याच गावात राहणारा एक माणूस होता, ज्याचं नाव मोहन होतं. त्याची वय साधारण 30 ते 32 वर्षांच्या आसपास होतं. त्याची ही पत्नी हे जग सोडून गेली होती आणि त्याला मुले नव्हती. जेव्हा त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले तेव्हा तो पूर्णपणे सुनीताकडे आकर्षित झाला होता आणि त्याने मनातल्या मनात ठरवलं होतं की मी माझे उरलेलं आयुष्य सुनीतासोबतच घालवेन आणि याच कारणामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. मित्रांनो, जेव्हा त्याच्या घरचे लोक येतात आणि हे सर्व दृश्य पाहतात तेव्हा लोक मोहनला खूप रागवतात आणि म्हणतात, तुला फक्त एक विधवाच मिळाली होती का रे? अरे, तू सांगितलं असतं तर मी तुझं लग्न दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी लावून दिलं असतं. तेव्हा मोहन म्हणतो, काय विधवा महिला माणूस नसते का? तिला जगण्याचा अधिकार नाहीये का? देव ना करो जर कोणाच्या दुसऱ्याच्या मुलीसोबत असा अपघात झाला असता आणि ती विधवा झाली असती तर काय तुम्ही लोक तिचे लग्न दुसरीकडे लावून दिलं नसतं का? नक्कीच लावलं असतं. त्यापेक्षा मीच तिचा स्वीकार केला, हे काय वाईट झालं? हिच्या आयुष्यात आता कोणीच नाहीये, बेसहारा आहे. कमीत कमी मी हिचा आधार बनेन आणि यातूनच गावात एक चांगली शिकवण जाईल, समाजात संदेश जाईल की विधवेला देखील जगण्याचा अधिकार आहे. गावातील लोक हे ऐकून गप्प होतात. कोणाकोणीही एक देखील शब्द उरत नाही. त्यानंतर खूप धामधुमीत त्या दिवशी तो कार्यक्रम पार पाडला जातो. त्यानंतर 2 दिवसांनी मोहन सुनीताला म्हणतो की असे राहणं योग्य नाही, आपण मंदिरात जाऊया, तिथे लग्न करूया आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज करून घेऊ. सुनीता तर आधीपासूनच तयार होती. मोहनच्या सांगण्यानुसार ती आधी मंदिरात जाते. तिथे दोघे लग्न करतात. त्यानंतर ते कोर्टात पोहोचतात आणि तिथल्या अधिकाराच्या संमतीने त्यांचे कोर्ट मॅरेज होते आणि कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ते पती पत्नी म्हणून राहू लागतात. जेव्हा आसपासच्या गावातील लोकांना समजते की अशी अशी घटना घडली आहे तेव्हा काही लोक तर म्हणायचे की अरे हे कसे झाले, तसे झाले. पण जे नवीन पिढीचे शिकलेले आणि समजूतदार तरुण मुले होते त्यांनी सांगितलं की जे काय झाले ते खूप चांगले झाले, कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हे कोणाच्याही सोबत होऊ शकतं. इच्छा सर्वांच्याच असतात, कोणाची इच्छा मरत नाही. जिथे आज म्हातारे कोतारे या गोष्टींना घेऊन खूप पुढे आहेत तिथे ही तर तरुण होती. समाजात चुकून चूक झाली तरीही त्याच्यासोबत झाली, तो तिचा स्वीकार करत आहे, यात काहीच वाईट नाही. आता इथून पुढे दोन्ही पती पत्नीचा संसार सुरू होतो आणि दोघे आपल्या आयुष्यात आनंदाने राहू लागतात. दोघे एकमेकांची काळजी घेऊ लागतात. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी क्राईम कट्टा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.